लोकसभेसाठी भाजपाचे गाव चलो अभियान, केंद्रीय राज्य पातळीसह स्थानिक नेते एक दिवस असतील नियुक्त गावी मुक्कामी। धुळे मॅरेथॉन स्पर्धा 2024 सीझन 2 ला धुळेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद, 15,000वर धावले स्पर्धक। विनोद वाईन शॉप हटविण्यासाठी आनंद दोंडेंच्या आमरण उपोषणाला पक्ष संघटनांसह पत्रकार संघाचाही पाठिंबा। राणी चेन्नम्माचा प्रेरक प्रवास पुढे नेण्यासाठी 21 फेब्रुवारीला कित्तूर कर्नाटक येथे नाझनीन शेख महिलांसह जाणार, पत्रपरिषदेत माहिती। कोळी समाजाला जातीचे दाखले मिळण्यासाठी उपोषणाला बसलेल्या गीतांजली कोळींना पत्रकार संघाचा जाहीर पाठिंबा। महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा नारा दिला होता। आता भाजपाने 4 ते 10 फेब्रुवारी दरम्यान गाव चलो अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे। या अभियानात 24 तास एका गावात मुक्कामी राहून बूथ लेव्हलला भाजपाची विविध योजनांसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे। भाजपाचे केंद्रीय पातळीपासून राज्य पातळीवरील तसेच स्थानिक नेते या अभियानात सामील होऊन 24 तास म्हणजे एक दिवस मुक्कामी असून सर्व आढावा घेतील। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या गाव चलो अभियानाची घोषणा केली आहे, अशी माहिती आमदार जयकुमार रावल यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, महानगर प्रमुख गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रदीप करपे, बाळासाहेब बदाने, जिल्हा परिषद सदस्य राम बदाने आदी उपस्थित होते। यावेळी आमदार जयकुमार रावल यांनी सांगितलं की अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी गाव चलो अभियान सुरू करण्याचा आदेश दिला असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात 4 ते 11 फेब्रुवारी हे अभियान राबवून जनतेचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करायचा आहे। या अभियानात प्रत्येक बूथवर एक प्रवासी कार्यकर्ता आठवडाभर त्याला दिलेल्या बूथवर जाऊन लाभार्थ्यांशी संवाद, युवक, शेतकरी, व्यावसायिक यांच्या गाठीभेटी घेऊन विविध योजनांची माहिती देईल। शहरातील प्रत्येक प्रभागात हे अभियान राबविण्यात येणार आहे। तसेच शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे जयकुमार रावल हे जातील। बागलाण तालुक्यातील आरई येथे खासदार डॉक्टर सुभाष भामरे, तर शिरपूरचे आमदार काशीराम पावरा हे पळासनेर, माजी मंत्री अमरीशभाई पटेल हे आमोडे, तर धरती देवरे या लामकानी, बबनराव चौधरी हे वाघाडी गावाला मुक्कामी जाणार आहेत, तर राम बदाने हे देऊरला जाणार असून बाळासाहेब बदाने हे नाणे या गावाला जाणार आहेत। विविध पदाधिकाऱ्यांना विविध गावे देण्यात आली आहेत, अशी माहिती भाजप नेत्यांनी यावेळी दिली। धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान 4 तारखेपासून आजपासून तर 11 तारखेपर्यंत ही योजना लॉन्च करण्यात आली आहे। याच्यामध्ये मोदींची गॅरंटी ही घराघरापर्यंत पोहोचवणे, त्यांनी या मागच्या 10 वर्षामध्ये विकासाचे जे कामं केले ते देखील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचे। बूथच्या कार्यकर्त्यांची चर्चा करायची, माता भगिनी मातृत्व शक्तीची चर्चा करायची, शेतकरी आणि ग्रामस्थ बांधवांची चर्चा करायची, नवमतदारांशी संवाद साधायचा आहे आणि म्हणून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा संकल्प हा भारतीय जनता पार्टी करतो। जवळपास 7 लाख बूथांपर्यंत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षापासून तर सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही पोहोचणार आहे। या माध्यमातून गावाला जोडून या भारताला एकत्रित करण्याचा हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला असं वाटतं की स्वातंत्र्यानंतर ही सर्वात मोठी मोहीम ही भारतीय जनता पार्टीने देशाला एक करण्याचं, बंधुभावाचं वातावरण निर्माण करण्यासाठी, सबका साथ सबका विकास करण्यासाठी ही मोहीम घेतलेली आहे। धन्यवाद। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे जिल्हा पोलीस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॅरेथॉन स्पर्धा 2024 सीझन 2 फिट धुळे हिट धुळे हे घोषवाक्य तर रन फॉर पांझरा ही थीम घेऊन शहरात दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आली होती। शहरातील पोलीस कवायत मैदान येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली। येथील पोलीस कवायत मैदानावर रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता धुळे मॅरेथॉनचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आलं। या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार मंजुळाताई गावित, नाशिक परिक्षेत्राचे
विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी, ब्रँड एम्बेसेडर पोलीस उपअधीक्षक तथा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, ब्रँड एम्बेसेडर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू संग्राम सिंग, धावपटू कविता राऊत, सिनेतारका संस्कृती बालगुडे यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, नागरिक व खेळाडू उपस्थित होते। या स्पर्धेत 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा हाफ मॅरेथॉन, टायमिंग रन, ड्रीम रन आणि फॅमिली रन या 4 विभागात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या मॅरेथॉन स्पर्धेकरिता पहाटे 5 वाजेपासूनच धुळ्यातील नागरिकांनी पोलीस कवायत मैदान येथे गर्दी करण्यास सुरुवात केली होती। पहाटे झुंबा डान्स, पारंपरिक वाद्यांसह नृत्य सादर करण्यात आलं। या मॅरेथॉन स्पर्धेत विविध सामाजिक संस्था, युवक, युवती, महिला, गृहिणी, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच कुटुंबीय मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। मॅरेथॉन स्पर्धेच्या समारोपापूर्वी विविध नृत्य समूहांनी विविध गाण्यांवर आपल्या नृत्यकला सादर केल्या। यावेळी पोलीस बांधवांसह पत्रकारांनी देखील नृत्यांवर ठेका धरला होता। इंडिया अशा प्रकारचे स्लोगन देशामध्ये होतात। मला आनंद होतो की धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून शहरामध्ये जिल्ह्यामध्ये एकोपा राहावा, समन्वय व्हावा, त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या वर्षी मॅरेथॉन स्पर्धा ठेवली। ही मॅरेथॉन स्पर्धा आम्ही दिल्ली मुंबईला ऐकली होती, पण धुळे जिल्ह्यामध्ये दुसऱ्यांदा ठेवतोय आणि किमान 15 ते 20 हजार लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी झाले। आज या माध्यमातून आरोग्याच्या त्याचबरोबर बंधुभावाची भूमिका या माध्यमातून सगळ्याकडे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न, हा विशेष प्रयत्नाबद्दल मी धुळे जिल्हा पोलीस दलाचं मनापासून अभिनंदन करतो। आणि सतत सलग दुसऱ्या वेळा ठेवणं हे सोपं नाही आहे। त्यांनी जे केलेलं काम आहे त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। अतिसंवेदनशील बनलेल्या धुळे शहरातील विनोद वाईन शॉप हटविण्याच्या मागणीसाठी अखेर आझाद समाज पार्टीचे राज्य अध्यक्ष आनंद लोंढे यांनी निवेदने, मोर्चे, चर्चा, स्मरणपत्रे, तोडफोड, आत्मदहनाचा इशारा, प्रजासत्ताक दिनी पोलिसांनी केलेली अटक या सर्व संघर्षानंतर गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर आमरण उपोषण सुरू केले। त्यांच्याबरोबर आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर, शहराध्यक्ष रवींद्र उर्फ भैया वाघ, किरण भालेराव, दावल वाघ, मुकेश वाघ, चिंतामण थोरात हे देखील आमरण उपोषणाला बसले आहेत। या उपोषणाला आंबेडकरी दलित पक्ष संघटनांसह विविध राजकीय पक्ष संघटनांनी देखील पाठिंबा जाहीर केला आहे। आनंद लोंढे यांच्या या लढ्याला या पाठिंब्यामुळे बळ मिळालं आहे। रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी या उपोषणाचा 4था दिवस होता। या दिवशी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने देखील आनंद लोंढे यांच्या उपोषण आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला। या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, सचिव सचिन बागुल, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे, माजी कार्यकारिणी सदस्य सुनील बैसाने यांनी पाठिंब्याचं लेखी पत्र आनंद लोंढे यांना दिलं। विनोद वाईन शॉप हटविण्याचा लढा आता निर्णायक होईल अशी चर्चा या निमित्ताने सर्वत्र सुरू झाली आहे। दरम्यान 4थ्या दिवशी देखील उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। यात आनंद लोंढेंसह उपोषणार्थींचं वजन कमी असल्याचं तसेच प्रकृतीही खालावत असल्याचं दिसून आलं। रक्ताचेही नमुने वैद्यकीय यंत्रणेने घेतले आहेत। उपोषणकर्त्यांची शारीरिक अवस्था पाहता प्रशासनाने उपोषण थांबविण्यासाठी तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे। आझाद समाज पार्टीचे आनंद लोंढे यांनी धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेले जे काही विनोद वाईन शॉप आहे ते विनोद वाईन शॉपच्या विरोधामध्ये खूप मोठं आंदोलन या शहरामध्ये छेडण्यात आलं आणि हे जे काही आंदोलन आहे हे आंदोलन अतिशय योग्य आहे। डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या अतिशय जवळ असलेलं जे काही वाईन शॉप आहे हे वाईन शॉप हटलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची जी काही भूमिका आहे
त्यांच्या भूमिकेला पत्रकार संघातर्फे आमचे जे काही अध्यक्ष आहेत मनोज भाऊ गर्दे, उपाध्यक्ष आमचे अतुल भाऊ पाटील, सेक्रेटरी सचिन भाऊ बागुल आणि आमची संपूर्ण कार्यकारिणी आणि पत्रकार संघ आम्ही या आंदोलनाला पूर्णपणे जाहीर पाठिंबा देत आहोत. त्याचं कारण असं आहे की हे आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून चाललेलं आहे आणि आत्ता हे आंदोलन अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आणि ज्याला आपण म्हणतो की खूप नेटाने चालू आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याशी या विनोद वाईन शॉपचं नाव जोडलं जाणं मुळात हीच जी काही कल्पना आहे ही आपल्याला अतिशय दुःखदायक आणि वेदनादायक आहे. त्यामुळे ही आंदोलनं याच्या पुढेही अशाच प्रकारे सुरू राहतील. म्हणून माझं प्रशासनाला अशी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या आंदोलनाचा सारासार विचार करून तिथून ते वाईन शॉप ताबडतोब हलवण्यात यावं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी कर्नाटक राज्यातील कित्तूर येथे राणी चेन्नम्मा यांच्या प्रेरणादायी लढ्याच्या स्मरणार्थ दिवसभर कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कर्नाटकातील धारवाड येथून कित्तूरपर्यंत 10 दिवस यात्रा करीत महिलांसह सहभागी होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या नाझनीन शेख यांनी 4 फेब्रुवारी रोजी पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. राणी चेन्नम्मा यांच्याविषयी माहिती देताना नाझनीन शेख यांनी सांगितलं की राणी चेन्नम्मा यांनी सन 1824 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात सशस्त्र प्रतिकार करून आपलं स्वातंत्र्य राखण्यासाठी लढा उभा केला होता. ब्रिटिश वसाहतवादाच्या विरोधात कित्तूर सैन्याचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या आणि काही महिला शासकांपैकी एक राणी चेन्नम्मा कर्नाटकातील लोकनायक म्हणून कायम लक्षात ठेवली जाते. ती भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं एक महत्त्वाचं प्रतीक आहे. कित्तूर राणी चेन्नम्मा ही भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंडाचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिलांपैकी एक होती. ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणारी एक निर्भय योद्धा म्हणून आणि स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाच्या प्रेमाला मूर्त रूप देणाऱ्या प्रतिकाराचं प्रतीक म्हणून तिचं स्थान अत्युच्च आहे. 2024 हे वर्ष राणी चेन्नम्माच्या ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्धच्या लढ्याचं 200वं वर्ष आहे. हे वर्ष साजरी करण्यासाठी अनहद आणि NFIW यांनी पुढाकार घेतलाय. कर्नाटक राज्य महिला दुर्जन्य विरोधी आक्कुट्टा सोबत समन्वय करून कित्तूर व देशभर हे वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दडपशाही विरुद्धच्या या बंडाच्या 200 वर्षांच्या स्मरणार्थ आणि राज्यघटना, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांच्या रक्षणासाठी अत्याचार, अन्याय, दडपशाही विरुद्धच्या संघर्षाचा वारसा पुढे नेण्यासाठी अल्पावधीतच या मोहिमेत देशभरातून मोठ्या संख्येनं महिला संघटना आणि नागरिक सामील झाले आहेत. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी कित्तूर येथे राणी चेन्नम्मा यांच्या प्रेरणादायी लढ्याच्या स्मरणार्थ दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. कित्तूर येथील सभा आणि दिवसभराच्या कार्यक्रमात भारतभरातील प्रमुख महिला कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत. यासाठी धुळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था व राष्ट्र सेवा दल, सर्वोदय धुळे, हरिजन सेवक संघ धुळे यांनी पुढाकार घेतला असून ज्येष्ठ पत्रकार रमेश दाने, सामाजिक कार्यकर्त्या नाझनीन शेख, मधुकर शिरसाट, हरिजन सेवक प्राध्यापक जिनत मॅडम, कॉम्रेड LR राव प्रयत्नशील आहेत, अशी माहिती नाझनीन शेख यांनी या पत्रकार परिषदेत दिली. माझं नाव नाझनीन शेख आहे आणि माझ्यासोबत प्रोफेसर पौर्णिमा वानखेडेजी, माया रवींद्र शिरसाट आणि आमची कमरुन्निसा आपा हे सगळे आहेत. आम्ही एक राष्ट्रीय कॉल दिलेला आहे. देशभरातील महिलांची ही राष्ट्रीय मोहीम आहे ज्याच्यामध्ये आम्ही सहभागी होत आहोत धुळ्याहून आणि महाराष्ट्रातील अनेक ज्या संस्था आहेत त्या पण या मोहिमेमध्ये सहभागी होत आहेत. आमची संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था, राष्ट्र सेवा दल, सर्वोदय मंडल, हरिजन सेवक संघ या सर्व संस्था याला ज्या डाव्या विचारसरणीचे जे संस्था आहेत त्या या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. 21 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता कित्तूर गावामध्ये कर्नाटकमध्ये आम्ही जाणार आहोत. राणी चेन्नम्माच्या इतिहासाला 200 वर्ष होत आहेत, तर त्या इतिहासाला उजागर करण्यासाठी व त्या लढ्याला आम्ही सलाम करण्यासाठी अशा धैर्यवान आणि थोर महिलांना आम्ही त्यांची आठवण करून, त्यांचं अभिवादन करून त्यांच्या इतिहासाला जाणून घेण्यासाठी या मोहिमेमध्ये, या यात्रेमध्ये सहभागी होणार आहोत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच
बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। कोळी समाजाला जातीची प्रमाणपत्रे मिळावी म्हणून प्रशासनाशी संघर्ष करणाऱ्या व दारूबंदीसाठी लढा उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांनी गेल्या 10 दिवसांपासून धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर आमरण उपोषण चालविला आहे। या उपोषणाला धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी पाठिंबा जाहीर करण्यात आला। या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, सचिव सचिन बागुल, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे, माजी कार्यकारिणी सदस्य सुनील बैसाने उपस्थित होते। दरम्यान या अगोदर देखील गीतांजली कोळी यांनी कोळी समाजाला जातीचे दाखले मिळावेत तसेच दारूबंदीच्या विषयावर अनेक आंदोलने करून प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात त्यांनी गेटवरच आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला होता, परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यांच्या आमरण उपोषणाच्या 10व्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी प्रशासनाने त्यांना कोळी समाजाला जातीचे दाखले देण्यासंदर्भात आश्वासक लेखी पत्र दिलं। यामुळे अर्धी लढाई आपण जिंकलो असल्याची भावना गीतांजली कोळी यांनी व्यक्त केली। नमस्कार, मी गीतांजली कोळी, सामाजिक कार्यकर्ता धुळे। गेल्या 26 जानेवारीपासून येत्या 26 जानेवारीपासून आमरण उपोषणला इथं बसलेली होती फक्त पाण्यावर की आमच्या धुळे जिल्ह्यातील जे 2011च्या जनगणनेत जवळपास 60,000 आदिवासी टोकरे ढोर मल्हार महादेव कोळ्यांची संख्या दाखवण्यात आलेली, परंतु दाखले देताना प्रांताधिकारी वारंवार आम्हाला 1950 पूर्वी टोकरे कोळीची नोंद आणा, ढोर कोळीची नोंद आणा असे सबब सांगून हेतुपुरस्परपणे आदिवासी टोकरे कोळी असताना देखील कोळी नोंदवरून दाखले फेटाळत होते। त्याच्या विरोधात या अन्यायाच्या विरोधात मी आमरण उपोषणाला बसली होती। आज आमरण उपोषणाच्या 10व्या दिवशी धुळे प्रांताधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन आम्हाला दाखले आज वितरित केलेले आहे टोकरे कोळींचे आणि याबद्दल प्रांताधिकाऱ्यांचं मनापासून आभार। अशा पद्धतीने सुलभपणे जाचकाठी न लावता आम्हाला आदिवासी टोकरे ढोर मल्हार महादेव कोळींचे दाखले वितरित आता होणार आहेत, त्याबद्दल धुळे प्रांताधिकाऱ्यांचे मनस्वी आभार। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।